पडला ना बघा ना काय करायचं आवाज येतो मारायचा. राम राम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज रंगपंचमी आहे, ड्रायव्हर आहे आणि मला आहे ना जे आमच्या दिवशी स्विमिंग पूलला गेलो, तुम्ही ब्लॉग बघा. स्विमिंग पूलला गेलो होतो, इतकी सर्दी झाली मला तो पण, आणि माझा पाय पण इतका दुख राहिला. मग आज सुट्टी घेतलेली आहे. आज रंगपंचमी पण होती, म्हणलं जाऊ दे, बाहेर गेलं जाऊन लोक कलर लावते. मग पाठच बाजारातून भाजीपाला घेऊन आले. काय झालं? कोण खेळात लोक खेड्या जाम खेळवाशी जावे पण बर. मग आता वाढ सुद्धा तुम्ही घरात आणलं होते. उसत तेवढं सुद्धा काढलं नाही माहिती. काठी उसाची काठी कोण कमी आणला होय पप्पा? आईस्क्रीम कमी आणली तू म्हणले का मम्मी? नाही बा, काही पण नाही खात. तुम्ही दादा आधी मस्त केले करायचं. येडे लागले काय तुम्हाला जरा. आणू का चौकात जाऊ? हा आण ना, मग बेस बघत मी आता तुझा चौकात जाऊन आणू का? आणतो ना. गरमत आहे मम्मी दुपारी. नाही किती नाही, अजिबात नाही आणायचं काही. ऊन झालंय किती बाहेर. नाही आता आता सर्दी वगैरे नाही होणार आहे का बरं? नाही आणायचंच नाही. पाण्याची का? काय? हो. हा काय? नको. हमसाबान 20 रुपयाची नाही नाही, काहीच नाही आणायचं. वेळ लागलं काय थम्सअप आण. स्प्राईट आणतो मग. काहीच नाही, काहीच नाही, पप्पा तुम्ही आणा काहीच नाही आणायचं. आणि मला पण द्या थोडंसं. स्प्राईट नाही काही. आज मी पहिला असं ब्लॉक टाकलाय की 22 तास झाले, 24 तास झाले, त्यांनी लगेच मी एक 5 मिनिटात लगेच ब्लॉक टाकलाय. आज जास्त तास म्हणजे जास्त वेळेमध्ये होऊनच दिलं नाही, लगेच ब्लॉक टाकलाय 5-10 मिनिटातच. ब्लॉग एडिट केला होता, डाउनलोड करून ठेवला होता, फक्त अपलोड करायला थोडा टाईम लागला. लगेच 1-5 मिनिटात अपलोड झाला. हा आणि टाका ना. शिंदेच फोन आलता मला, स्विमिंग जायचं थोडं. नाही नाही काय स्विमिंगला चल म्हणा इकडे म्हणा तू बेस बघत आहे. इकडे बेस बघली म्हणजे काय म्हणलं स्विमिंगला जाय. नाही बाबा. जाताना पण सुट्टी नाही वाटणार नंतर. नाही येड लागलं काय. का बरं? आजच्या दिवशी बरोबर उद्या कामाला द्यावं लागणार. नाही नाही, अजिबात जायचं नाही पुढे. जातो ना. सर्दी झाली गरम पाणी आंघोळ की तिथं जातोय रे घाण पाण्यात. हे चांगलं आहे, आता त्यांनी बदलला असं आता. नाही प्लीज मम्मी जाऊ का? होय जाऊ. अशी नको बुडवून का. मम्मीने बर्फ केला, पूर्ण बर्फ. काय करायचं मम्मी? काही नाही करायचं. केला कशाला? काय माहिती कोण ठेवलं तिथे. फ्रीजमध्ये तुझंच काम जास्त असतं, आमचं काही काम नाही. हे सरबत करू पाहिजे. हा सरबत करशील? घरी बस ठेवायचं. सरबत करशील का? होय मम्मी होय. करीन ना जीव. गार गार नाक गळाला तरी सगळं, पण सरबत थंड पाहिजे. काय म्हणायचं? मित्रांनो, आज रंगपंचमी आता 5-5:30 झाले. बरोबर मस्त कलर लावायला मित्रांनो, कलर लावायला आली आहे टोळी बघा. 100% कलर लावायला मला शोध राहिले. मी असे मी ठरवले मी बाहेर जाणार नाही. कांदाच नाही लावायचं, कांदाच नाही लावायचं मला. फोटो लाव, फोटो काढ. चल लवकर लाईट लावून हा असू दे लाईट. तिकडे वाघ जरी आला ना, वाघ तर येत नसतो. लवकर बाबा. हे काय अजिबात नाही जमणार. अभी नाही वाईट.
पाणी प्यायचं पाणी देते बघ नको व्यक्ती पण असेल आहे 100% 100% आहे हे काय नाही आता कसं वा मित्र पटकस नाही अरे अरे मला माहिती मी बाहेर आलो माझ्या काय अरे हा ठीक आहे तो आता घरात वार्निंग नाही हा सकाळी कोण नसतं मला माहिती आजची उद्या टेन्शन घेऊ पण लागेल नाही उद्या सुट्टी कामाला जात नाही आनंद आम्हाला नाही रे सर्दी झाली मला सर्दी खोकला नाही काहीच नको काहीच इच्छाच नाही माहिती अरे सर ताप आहे ताप बालाजी ताप आहे रे हा ताप फक्त आपला फक्त आपला बाहेर आलं मला माहिती रांगा काही भेटतो तुम्ही सिल्वर बिलवर एक काम करा असं चिमणे तोंड बाहेर काढ नको हळू तोंड बाहेर काढ तुम्ही घ्या कपकन दरवाजा उघडून मला बरे हे तोंड करतो नाही आपण हे काढलो नको एक बी हात नको 2 बी हात नको हो जिरले आमचे मग फुल बिल्डिंग सेट आहे बाहेर काय जायचं नाही हा किचन 12 वाजते भाई अरे किचन आहे ते सगळं कोण आहे नाही मित्र ना भाई ना ते फक्त बघत बसा भाऊ मी काही येत नसतो मग वाटत बा आरतीला पण नाही आज सुट्टी मित्रांनो एक जणाला आत्ता फोन लावला होता आणि त्याला बोलवून घेतलं काय त्याच्या मंदिराचं काय म्हणून त्याला कलर लावायचे माझ्या मोबाईलवरूनच फोन लावला होता आणि मला म्हणून राहिली बाहेर पण मी नाही घरात कुलप लावून घेतलं झोमरा आणि पप्पांना त्यांना दरवाजा उघडू नका काय सगळं सुलवर लावते मला दाखवतो त्याला नाही ते समोरच नाही समोर भिजवर पाहिजे तरी व्हिडिओ काढून दाखवतो मला खिडकीतच बसवली खतरनाक विषय चालला आहे यांचा चिकन बिक्कल करायचं त्यात लोळवायला चालली एक जणाला चिकलात मोठा विषय हा काय रे नाही हे चालूच करता येत नाही मोटर मला मी आयुष्यात बघितली सुद्धा नाही मोटर कशी असती वा भेटते आता 6:30 वाजले जरा चहा प्यायचा टाइम झाला आणि मी चहा प्यायला वॉटर बसलो आणि येणार आहे त्याला शूट घ्यायचा आपल्याला रंगवतानाचा त्यामुळे त्या क्वार्टर बसलो बघा चहा प्यायला खिडकीतून सगळं दिसते दरवाजा वगैरे केला इथं कडी वगैरे लावली खंडो पाहिजे बिस्किट तो हे मी ऐक ना मला हे बिस्किट दाखवून देऊ खा तेवढे मित्रांनो प्रॉब्लेम असा होतोय मी तिकडच्या दारात गेलो का माझ्या घरचे इकडचा दरवाजा उघडतात आणि मी जर तिकडं असलो नाही पोरं इकडून घुसले तर माझा कार्यक्रम होऊन जाईल त्यामुळे मी डायरेक्ट कुलूप लावलं आपल्या जिंदाबाद आणि चावी दाखवतो तुम्हाला चावी आपण डायरेक्ट जेब मी आपण टेन्शन नाही आज डायरेक्ट कैदी झालं मी काय झालं आज डायरेक्ट कैदी झालो घरच्यांना पण कैदी करून टाकले कारण की त्यांच्यामुळे मी भिजू शकतो आणि तेच मला भिजू शकते आणि हे डायरेक्ट मी तिकडच्या दरवाजावर बसलेलं का हे काय करते इकडून दरवाजा उघडते म्हणजे पोरं डायरेक्ट इकडून मला घरात घुसून इकडच्या दरवाजा डायरेक्ट मला भिजून टाकते रांगवायला चालले ना त्याच्या घरचं
जरा डिस्ट्रीब्युटिंग चालू. बेटे बदमाशी नाही मित्र. बदमाशी नाही मित्र. बेटे कुलूप लावला आता कुलूप. काय नाही नाही या नाही पुढच्या महिन्यात काय अडचण नाही. बड्डेचा करायचा. अरे असं नाही करू. काम थोडं पाणी टाक. आता पाणी घे. अगं नको. आता नाही. आता नाही. अरे ते निर्मात्याचे डोळे जाईल. अय, पाणी चोर. पाणी चोर. सरका 2 मिनिट थांब. 2 मिनिट थांब. माझं अरे वा अरे जरा सरका आता यार उघडू नका कोणी. अलीकडे फेकू नको डोक्यावर टाक. अरे खालीच पडतंय. अगो बाई आता शांतीत काढ आला म्हणतात. अहो तुमचं पाणी काम काय करू भरून देतो. ऐक ना रोई आहे. वरून राणी नको सर्दी रे. राणी नको रे. अरे नको रे. अरे अरे बस सर्दी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. अरे निर्मळ पाणी टाक घेतो. अरे रोई उलटी होईन ना रे. आता चांगलं टाक. काय ना आता तशीच करू. बाई अगं राणी काय झाली थंडी. पोरी वाळायचं तू पण लवकर. एक चांगली वाजली रे नाही. एक चांगली वाजली रे. बरी थांब. तिने बरोबर टाकलंय नि वय. तिने बरोबर आईच्या अंगावर टाकलं ते. तिने बरोबर टाकलं. तिला काय गुण कर राणी निर्बत आहे रे. एक परी ना रोहित ठेवा. मला काय करायचं तिच्या वाटेनं. बघा 2 मिनिट थांब. तिच्या वाट नको तो. तिच्या नाका तोंडात अवघड होईल. मला कर बोललं करायचं. बास रोहित. अरे बास ना आता ऑलरेडी रंग झाला. वरद भाऊ काय केलं. डाकू आले सर्व डाकू. तो आता नाही लावला. आम्ही तुला उद्या बाहेर लावताना लावू. परवा लावू. 13 लावू. पण आज तुला काढायचं तर आज काढ. नाही तर मग आता 3 दिवस काढू. नाही आज मग सर्दी वाकले. उद्या परवा दिवशी लावा. तो अंडाला फक्त लावणार. मी लावतो स्वतः. नाही मी हिंगा नाही करत. अरे भाऊ बाहेर असंच ला. हाताला फक्त हाताला. तो फक्त हात बाहेर दे बस. खिडकीतून हात बाहेर दे बस. खिडकीतून हात बाहेर दे म्हणतोय. ना द्यायचं नको रे बाबा नको. चले ना ना पुढे येते बाकीचे. हे काम करते गाडी समजलं तुम्ही कुठं नाही करा भाई. आपला डायरेक्ट सिस्टीम पूर्ण पॅक गाडी तशी आला ना गाडीला काय अडचण नाही. गाडी धुवून काढू दे. अरे गाडीला 40 रुपये जाय. बघू दे नको रे. अरे उलटा असंच झालं तर परत भिजू येशील. नवीन टोळी इज लोडिंग. नवीन टोळी इज लोडिंग. ए ते फक्त एवढं मोटरीचं बटन बंद कर. शेजारी बाळ आहे. ती बाळ आहे शेजारी. मित्रांनो पुढच्या दाराने 5-6 जण, मागच्या दाराने 5-6 जण आलेले. 7-8 जण म्हणजे 10-12 जण होते. पण एक जणाकडून सुद्धा कलर लागून नाही घातला. मी ठरवलं तर कलर नाही खेळायचा. इच्छा नाही राहिली पाहिजे. पोर म्हणले तुझा बदला घेणार आहे म्हणे. नंतर का व्हायना म्हणजे तुला कलर लावणार. पण आता काही इच्छा नाही राहिली कलर खेळायची पाहिजेसारखी. आता काही मोठं झालं जरा त्यामुळे आता इच्छा नाही राहिली. पोर म्हणे
इच्छा नव्हती जेव्हा मी काही गेलो नाही ठीक आहे. मग अशी मी काही सापडलो नाही पोरांना कलर लावायला. पोरांना गाडीला मी नव्हतो गाडीलाच कलर लावला सीटाला हँडल लावला सगळा सिल्वर कलर लावला. सगळ्या गाडीला हात पुसले जाईल सगळे ह्याला पुसले. त्यांना म्हटलं भाऊ गाडीला करा आपण मला नका लावून गाडी धुत आहे. खिडकीला पण लावलं खिडकी दिसतो पूर्ण सिल्वर केलं. रंगपंचमी झाली. याला पण पूर्ण कलर लावला कोणतरी आपण साईडने पूर्ण कलर लावला. आणि आता पोळी द्यायला आलो तो तिथं खवरायला आता त्याचं खाऊन जाते. पूर्ण गांधीन मासे आहेत. आता आहे ना इथे शेजारच्यांनी मूळ काढलं ना मासे बल्बवर येऊन बसल्या डायरेक्ट. तर आत्ता बाहेरून घरात आलो त्या बल्बपाशी ते मोठ्या माश्या बसल्यात गांधीन माश्या. मूळ काढले त्यामुळे त्या तिथून उठल्या आणि बल्बवर येऊन बसल्यात. त्यांनी आपल्याला बल्ब दिले त्यांना आपण खाऊन टेस्ट करू. पहिल्यांदाच खातोय मी असं काढलेलं मुळाचं नाही का. हे पण काय जास्त कमी पांढरं त्याचं ट्राय करू क्वालिटी कशी आहे नाही का. आपण पहिल्यांदाच काढलेलं मग मी पहिल्यांदाच खाऊ लागलो. एक नंबर. मित्रांनो आज काही जास्त कंटेंट भेटला नाही कारण की आज कुठं बाहेर गेलोच नाही जास्त. आणि आज जरा थोडंसं आजारी असल्यामुळे जरा ताप सर्दी खोकला होता. तरी मुलं बोलत होते बाहेरची कॉलेजमध्ये पोरं बोलत होते की तुला कलर लावायला बाहेर म्हणे. थोडं जास्तच कलर नाही लावणार फक्त थोडंसं लावतो म्हणे जास्त नाही लावणार. पण मला माहिती आहे बाहेर जर गेलं तर सगळे पोरं थोडं करू सगळं मला भरून टाकणार. म्हणून मी तर काय बाहेर गेलो नाही आणि इच्छा पण नव्हती माझी बाहेर जायची. आता काय जरा थोडंसं मोठं झालं आहे तर जरा इच्छा की जरा कलर वगैरे खेळायची नाही का. जास्त आता काय झालं नाही तसं. लहानपणी माझी येत होती पण कलर वगैरे खेळायला नाही का. मित्रांनो आता 11 वाजून 15 मिनिट झाले. आता गोळ्या वगैरे घेऊ झोपू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.